गावामध्ये धावण्याची शर्यत लावली होती. अनिशनेही त्याच्यामध्ये भाग घेतला होता. आपली काहीही प्रॅक्टिस नाही आहे, आपण हारणारच आहोत हे अनिशला पूर्णतः माहिती होतं. परंतु तरीही शर्यत भाग घेण्याचा त्याचा जो उत्साह होता तो खूप दांडगा होता. स्पर्धक पुढे पुढे जात होते, अर्थात प्रॅक्टिस केलेली. प्रत्येकजण सरसवून पुढे जात होता, वाऱ्याच्या वेगाने धावत होता. आणि हा हा म्हणता म्हणता आपला अनिश मात्र सगळ्यात शेवटी राहिला. आणि त्यातच त्याच्याही लक्षात आलं, आता तर मी शेवटी राहिलो आहे. आणि त्या दरम्यान तो अडखळला, पडला आणि गुडघ्याला थोडंसं खरचटलंही. आता मात्र उठणं आणि पळणं, लोकांची कुजबूज चालू झाली. आता ह्यांनी शर्यत सोडलेलीच बरी राहील वगैरे वगैरे. परंतु आपल्या अनिशने मात्र हार मानली नाही, कारण त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की स्पर्धेमध्ये जिंकण्यापेक्षा स्पर्धेमध्ये भाग घेणं, त्याच्यामध्ये उतरणं हीच मोठी गोष्ट आहे. आणि ती स्पर्धा मात्र पूर्ण करायची, भले तो जिंकू अथवा न जिंकू. या एका आशेपोटी त्याने पुन्हा उठला, खरचटलेल्या गुडघ्याने पुन्हा शर्यतीमध्ये भाग घेतला. आणि अशा प्रकारे आपल्या अनिशने अंतिम रेष ही गाठली. मी जिथे पहिले चालले होते त्यांचे फोटोज चालले होते, परंतु अख्ख्या पूर्ण मैदानामध्ये ही चर्चा मात्र झाली की अनिशने न हारता आपली शर्यत पूर्ण केली. म्हणजेच काय फ्रेंड्स, आपल्याही आयुष्याच्या टप्प्यावरती बऱ्याच गोष्टी आपल्याबरोबर अशा घडतात की ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की ही शर्यत तर मी हारलेली आहे, परंतु हे आयुष्य आहे. त्याच्यामुळे शर्यत हारो अथवा जिंको, आपण त्याच्यात भाग घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला अंतिम रेषेपर्यंत आपले प्रयत्न हे चालूच ठेवायचे. कशी वाटली याची गोष्ट कमेंट्समध्ये नक्की कळवाल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हसत राहा, मजेत राहा आणि आनंद व्यक्त करत राहा. धन्यवाद.